तुम्ही आम्ही प्रसाद घेतो. ऐका, जगातल्या कुठल्याच धर्मामध्ये प्रसाद घेत नाहीत, कुठल्याच धर्मामध्ये. पण एकमेव असा धर्म आहे वीरशैव लिंगायत धर्म, माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्या आचार्यांनी करून दिला, ज्या धर्मामध्ये आम्ही जेवण करत नाही. काय घेतो आपण? प्रसाद घेतो. प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी. गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी. गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी. गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुसा, नाश होय षडरी पुसा, नाश होय षडरी पुसा. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय सडरे बोचा, नाश होय सडरे बोचा, नाश होय सडरे बोचा. मी तू पण हान उरे मी तू पण हान उरे सुख अक्षयी देजे, सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नमाय. पण हानू रे हो मी तू पण हानू रे सुखाक्षयी गे, सुखाक्षयी गे जे, सुखाक्षयी गे. लक्ष्मण मने घ्या हो लक्ष्मण मने घ्या हो, जन्म मृत्यू चुकवाहो. प्रसाद घेताच नाश होय षडरी पोता. मना मने घ्यावो हो, तुम्हाला मने घ्यावो, जन्म मृत्यू चुकवाव. प्रसाद घेता ती स्वामीचा नाश होय सडरे बोचा. शंकर उमा हे शंकर उमाये, शंकर उमा हे शंकर उमाये, शंकर उमाय. हे शंकर उमाये, हे शंकर उमाये. हॅलो, हे शंकर उमा, हे शंकर उमा, हे शंकर उमा, शंकर उमा, शंकर उमा, शंकर उमा, हे शंकर उमा, हे शंकर उमा, जय जय शंकर उमा, हे शंकर उमा, शंकर उमा, हे शंकर उमाये, शंकर उमा, हे शंकर उमाये, 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 हे शंकर उमाये. गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी. महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी. प्रसाद घेतो श्री स्वामीचा, प्रसाद घेतो श्री स्वामीचा, प्रसाद घेतो श्री स्वामीचा. महिमाशे श्रेष्ठ भारी.
पुचा नाश होय चढरी पुचा नाशे होये चढरी पुत नाशे होये नाशे नाशे होये चढरी पुत नाशे होया नाश होए चढरी भूत नाश होए चढरी भूत नाश होए चढरी भूत नाश होए चढरी भूत प्रसाद घेता जी स्वामीत प्रसाद घेता जी स्वामीत प्रसाद घेता जी स्वामीत शिवहार शिव हरी शिव हरी द्वार द्वार शिव हरी शिवहार शिव हरी शिव हरी शिवहार ओ संत शिरो शिव हरी गुरु प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामिता नाश होय षडरी पुचा मी तू पण हा नवरे सुखाक्षयी घेई जे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय प्रसाद घेताची स्वामिता नाश होय षडरी पूजा लक्ष्मण मने घ्यावो लक्ष्मण मने घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो
प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा शिवहार शिवहार शिव हरी शिव हरी श्री गुरुभ्यो नमः श्री गुरु बसवलिंगाय नमः बसवं प्रणवाकारं बसवं शरणागतरक्षकवरलोलं बसवं जन्मकुठारं बसवं नमामि श्री गुरु बसवेशं चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुरुप्रसादाची थोरी गुरुप्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शाश्वत संसार वैभवाचा स्वामी भारतीय संस्कृतीचा मूल पुरुष आदि भगवान शिवलिंगेश्वर भगवंताच्या दिव्य चरणावरती त्रिवार वंदन करून हृदय मंदिरामध्ये त्यांचं स्मरण करून 12व्या शतकातील महान क्रांतिकारी संत युगपुरुष युगनिर्माता मानवतेच्या मुक्तीचा दाता स्त्री मुक्तीच्या चळवळीचा दाता ज्यांनी विश्वातली पहिली लोकसंसद तुम्हा आम्हाला दिली द फर्स्ट पार्लिमेंट ऑफ वर्ल्ड आणि या अनुभव मंडपाची स्थापना करून या समाजातला या मानवी समाजाला तुम्हा आम्हाला खरी भक्ती त्या भगवंताचं रूप आणि परमार्थाचं स्वरूप आपल्याला कळवून दिलं समस्त मानव जातीला एक केलं या समाजातली विषमता मितूपणा धर्मभेद पंथभेद जातीभेद नष्ट करून सर्वांना सर्वसामान्यातल्या सामान्य जीवाला त्या भगवंताचा भक्तीचा अधिकार प्राप्त करून दिलेले समता नायक विश्वगुरु धर्मपिता महात्मा बसवण्णा या संताच्या महामानवाच्या महापुरुषाच्या चरणावरती त्रिवार वंदन करून 16व्या शतकातील संत श्रेष्ठ मन्मथ माऊली यांच्या संजीवन समाधीच्या चरणावरती कोटी प्रणिपात करून कलियुगातील प्रतिमन्मथ स्वामी पदवाक्य पारामान पारदृष्टी वसुंधरा रत्न शतायुष षडब्रह्म सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली महास्वामीजी यांच्याही समाधीच्या चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून लिंगैक्य गुरुवर्य बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली महास्वामीजी यांच्याही संजीवन समाधीच्या चरणावरती कोटी प्रणिपात करून तुम्हा आम्हा सर्वांची गुरुमाऊली तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनावर ज्यांचं मोठं परमार्थ आहे ज्यांची मोठी सान्निध्य आहे ज्यांचं मोठं सत्कार्य सेवा आहे आदरणीय गुरुमाऊली ज्यांच्या सान्निध्यामध्ये 7 दिवस अखंड शिवनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं भजन कीर्तन आशीर्वचन ज्ञानामृत वचनामृत तुम्ही आम्ही रसपान केले अशा सद्गुरुनाथाच्या सान्निध्यामध्ये तुम्ही आम्ही या सत्संगतीमध्ये तुम्ही आम्ही 7 दिवसापासून आहोत ती माझ्या जीवनाची शिल्पकार माझ्या जीवनाची कृपा सिंधू माझ्या जीवनावर ज्यांचं अतिशय मोठं प्रभाव आणि माझ्या जीवनावर ज्यांची सिंधू आहे कृपा आहे माझी गुरुमाऊली आदरणीय शिवभक्त आदरणीय शिवाचार्य गुरुमाऊली शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली महास्वामीजी यांच्याही चरणावरती त्रिवार वंदन करून या सेवेसाठी उपस्थित महेश्वर मूर्ती कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक गुणीजन साधू संत मायबाप मंडळी 7 दिवसापासून सेवा केलेले सर्व सद्भक्त गावातील बाहेर गावातील
पंचक्रोशीतून आलेली साधू संत गायक वदक मायबाप मंडळी तथा श्रोते मंडळी, या तमलुरेश्वर आप्पा शिवानंद आश्रम तमलूर या मठाची सर्व तुम्ही सद्भक्त, त्याचबरोबर शिष्यमंडळ मोठ्या भक्तिभावानं उपस्थित झालात. तुम्हा सर्वांच्या चरणावरती त्रिवार वंदन करून मला काही सर्वांचा नामोल्लेख करता येणार नाही, त्याबद्दल उपस्थितांच्या जिथपर्यंत माझा आवाज जात आहे तुम्हा सर्वांच्या चरणावरती वंदन करून, माझ्यासारखा लहान कुणी नाही, तुम्हा शिवभक्ता एवढा महान कुणी नाही, तुमचे चरण साक्षी माझे मन साक्षी. शिवहार शिवहार शिव हरी शिव हरी. सज्जन हो, तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांचा 5 चरणाचा प्रसादाचं स्वरूप सांगणारा, प्रसादाचं महात्म्य सांगणारा अभंग. लक्ष्मण महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचं सार तुमच्या आमच्या पुढे ठेवलंय. पुढे अभंग चिंतनीय आहे. अभंग तुमच्या आमच्या जीवनाचं परिवर्तन करणार आहे. अभंग तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुणाताची कृपा, प्रसाद, सद्गुणाताची सिंधू प्राप्त करून देणार आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराजांमध्ये झालेलं जे परिवर्तन आहे, जी कृपा आहे, जो त्यांना प्रसाद लाभला, तो प्रसाद त्यांच्या सद्गुणाताचा होता. तो प्रसाद तुम्हा आम्हाला मिळावा, सर्वसामान्याला मिळावा, यासाठी अभंगातून लक्ष्मण महाराज प्रसादाचं विशद महत्व प्रस्थापित करतात. शिवहार शिव जोहार 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 शिव हरी. नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नमस्कार माझा श्रोते लाल तोरा, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नमस्कार माझा श्रोते लाल तोरा, नमस्कार माझा श्रोते लाल तोरा, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा. नारी आणि नारा सर्व जाती, नारी आणि नारा सर्व जाती, नमस्कार माझा श्रोते लाल तोरा, नमस्कार माझा श्रोते लाल तोरा, नमस्कार माझा श्रोते लाल तोरा. नारी आणि नारा सर्व याती, नारी आणि नारा सर्व याती, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा. नमस्कार माझा श्रोतेला तोरा, नारी आणि नारा सर्व याते, नारी आणि नारा सर्व याते, नारी आणि नारा सर्व याते, नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नारी नारी अना सर्व याती, नारी आणि नारा सर्व याती, नारी आणि नारा सर्व याती. नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नार्यानी नरा सर्वयाती. गुरुवर्य, माझी कृपा सिंधू, माझी कृपा मूर्ती, शिवानंद शिवाचार्य गुरुमावली जशी मला प्रेरणा देतील, जशी बुद्धी देतील,
जशी ऊर्जा देतील, मागून जशी चार्जिंग देशील तशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. संकल्पित वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये आपल्याला सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं कोणी आपापसात बोलू नका. थोडं शांत जर बसला तर आपल्या प्रत्येकाला आपल्या इथपर्यंत आवाज येण्याचा प्रयत्न होईल. थोडं शांत आणि गोंधळ करण्याचा प्रयत्न करू नका. शिवहार शिवहार. शिवहार. तुम्हा मला प्रसाद मिळणार आहे. काय मिळणार आहे? प्रसाद मिळणार आहे. सर्वजण तुम्ही आम्ही आज प्रसादासाठी आलोय. सगळेजण प्रसादासाठी आलो. हा प्रसाद कोणता आहे? माझा प्रश्न आहे, तुम्हा सर्वांपुढे प्रश्न आहे. कशाला आलोय आपण आज? आज दिवस प्रसादाचा आहे. आजचा जो दिवस आहे तो शेवटचा दिवस आहे. कशाचा? कशाचा? कुणाचा? आपला नाही, सत्याचा. हा बरोबर, आपला मरा वाटत नाही, मरू बी नाही. आज शेवटचा दिवस आहे, पण प्रसादाचा, सत्याचा शेवटचा दिवस. 7 दिवस तुम्ही आम्ही भजन, पूजन, सेवा, कीर्तन, त्याचं नामस्मरण केलं. केवळ 7च दिवस नाही, 50 वर्षापासून तुम्ही भगवंताची, माझ्या सद्गुरुनाथाची सेवा करत आला. शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सव 50 वर्षापासूनची याला भूमिका आहे. आणि आज सुवर्ण महोत्सव आहे. खरं तर तुम्ही आम्ही इथं आलोय ना, हा सोहळा डोळ्याने पाहता येतोय, यासाठी किती भाग्यवान आहोत, किती भाग्यवान आहोत. महाराज म्हणतात, आम्हाशे पुण्यवंत कुणी नाही त्रिलोक्यात. आजचा जो दिवस तुम्हा आम्हाला जर मिळत असेल, बघत असाल, याच्या एवढे भाग्यवान कुणी नाही मायबापांना. का नाहीये? कारण असा सुवर्ण योग, सुवर्ण महोत्सव, शिवलिंगेश्वर भगवंताच्या यात्रा महोत्सवाचं 50वं वर्ष, सप्ताहाचं 50वं वर्ष, सद्गुरुनाथाचं कृपा आशीर्वाद, कृपा प्राप्त व्हावी, आमचं जीवन बदलून जावं, यासाठी मोठं महात्म्य लागतं, मोठं भाग्य लागतं. आणि ते भाग्य घेऊन तुम्ही आम्ही इथं उपस्थित झालोय. तुम्हा आम्हाला सर्वांनाच त्या भाग्याचं रूप प्रसाद मिळणार आहे. काय मिळणार आहे? प्रसाद मिळणार आहे. सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे. महाराज, तो प्रसाद काय आहे मग? लक्ष्मण महाराजांनी या प्रसादाचं स्वरूप, या प्रसादाचं रूप आणि या प्रसादाचा महिमा तुमच्या आमच्या पुढे ठेवला. तुम्ही आम्ही प्रसाद घेतो. ऐका, जगातल्या कुठल्याच धर्मामध्ये प्रसाद घेत नाहीत, कुठल्याच धर्मामध्ये. पण एकमेव असा धर्म आहे, वीरशैव लिंगायत धर्म, माझ्या सद्गुरुनाथांनी, माझ्या आचार्यांनी करून दिला, ज्या धर्मामध्ये आम्ही जेवण करत नाही. काय घेतो आपण? प्रसाद घेतो. काय घेतो आपण? प्रसाद घेतो. कण कण अन्नाचा खातो. कण कण. काय म्हणावं आपण? घरी एकमेकाला जेवाय वाढताना, जेवण करताना काय म्हणावं आपण? आपल्या संप्रदायामध्ये, धर्मामध्ये जेवण करतच नाहीत. तुम्ही आम्ही आज आलोय, तुम्हा आम्हाला मिळणार आहे. काय मिळणार आहे? वरण भात नाहीये, भाजी पोळी नाहीये, आम्हाला बोनाबेळी होगी, तेच म्हणतात, हे मिळणार नाही आम्हाला. आम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला प्रसाद मिळणार आहे. का? आम्ही जेवण करतच नाही. आम्ही काय करतो? प्रसाद घेतो. प्रसाद का? कारण जेवण केल्यानंतर, वरण भात खाल्यानंतर आम्ही किती वेळ, किती दिवस जेवायची गरज नाही. एकदा जेवण केल्यावर, आता घेतला आपण प्रसाद, जेवण केलो आपण, किती दिवस जेवायची गरज नाही. 2 दिवस, 4 दिवस, 4 महिने, 4 वर्ष नाही. 3 घंट्याला भूक लागते. 3 घंट्याला भूक. वरण भात खाल्यावर, जेवण केल्यावर, किती पंचपक्वानांना खाऊ द्या, 3 तासाला भूक लागतेच. पण आज जो प्रसाद सद्गुरुनाथाचा तुम्हाला मिळणार आहे, लक्ष्मण महाराजांनी सांगितलेला आहे, तो प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा भूकच लागत नाही. ज्या प्रसादामुळे तृप्ती होते, ज्या अन्नामुळे तृप्ती होते, त्याला प्रसाद म्हणतात. शिवहार शिवहार. आणि हा जो प्रसाद आहे, हा प्रसाद 2 रूपाचा प्रसाद आहे. स्थूल प्रसाद, सूक्ष्म प्रसाद. तुम्ही आम्ही जे जेवण करतो त्याला म्हणतात स्थूल प्रसाद. काय करतो आपण घरी? स्थूल प्रसाद. आणि घरी वाढत असताना मग आपण काय म्हणावं? घरी म्हणू नये बसा जेवायला, आणि आम्ही म्हणू नये आमच्या पार्वतीला वाडा जेवायला.
चुकीचं आहे म्हणणं, चुकीचं. जेवण करतच नाही तुम्ही. आम्ही का जेवण करत नाही? कारण घेणारा प्रत्येक घास, अन्नाचा कणाचा जे काही असल, जे मुखामध्ये जातं, त्याचं वर्म कसं आहे? लिंगार्पित कर्म परमहाची धर्म, जाणून या वर्म सुखावला. आम्ही जेवण नाही करत. जो जो घास घेतो, पाण्याचा थेंब घेतो, मुखावटे शब्द बोलतो ना, तो शब्द लिंगाला समर्पित करून, तो शब्द अन्न जे असेल ना, ते प्रत्येक लिंगार्पित करून घेतो आणि बाहेर सोडतो. मग काय? गुरुवे नमा, जंगमाय नमा, लिंगाय नमा. देवाला दाखवल्याशिवाय आम्हाला अन्नाचा कण घेताना येता येत नाही. तंबाखू खालाव तरी देवाला दाखवून खावा लागते. काय म्हणलं? तंबाखू खालाव तरी देवाला दाखवून खावं लागते. बिड्या वळलाव तरी देवाला बिड्या दाखवून करावं लागतात. नस वडतात म्हाताऱ्या बाया आमच्या, माहित आहे काय काय अशा नस देवाला दाखवून उडावं लागते. जमत नाही. जे काही आम्ही अन्न ग्रहण करतो, ते प्रत्येक गोष्ट आम्ही देवाला लिंगाला दाखवल्याशिवाय करता येत नाही, तरच तो प्रसाद होतो. देवाला न दाखवता अन्न ग्रहण केला, ते प्रसाद नाही, त्याचं विष तयार होतं. शिवहर. आणि आजकाल काय तुम्ही आम्ही जेवण करतोय का? प्रसाद घेतोय का? नाहीये. आमचं मूळ पार आमचा संप्रदाय, आमची क्रिया बिघडत चालली. आम्ही काय घ्यावं? जेवायला बसतानाच म्हणतो आम्ही, जेवायला वाढा. आमची बायको येते, ती काय म्हणते? बसा जेवायला. कधी आम्ही म्हणत नाही प्रसादाला द्या, प्रसाद द्या आणि प्रसाद घ्या. शब्द काय वापरावा? आमच्या घरी बायकोला बायको म्हणून नाही, मालकीन बाई म्हणून नाही. काय म्हणावं आम्ही? काय म्हणावं बायकोला? काय म्हणावं? काय म्हणावं? तुम्ही काय म्हणता बायकोला? मालकीन बाई. बरं आहे. कुठं कुठं पिल्लू म्हणतात बायकोला. कारभारी बक्कळ शब्द अलीकडे आता एक नाही. त्या बायकोला काय काय म्हणतील याचा नेम नाही. विनोदाचा विषय सोडा. पत्नीला बोलत असताना नावानं बोला, काही अडचण नाही. काही लोक म्हणतात, महाराज आमच्या घरी आमच्या पार्वती नाहीत, आमच्या बरं वा चांगलं. काही लोक घरी म्हणतात आमच्या घरचे नाहीत. बरं, मग मी म्हणतो काय स्वयंपाक तिनं करते की यानं करते की वाटते? कधी आमच्या घरी कोण नाहीत महाराज, एवढा आदरानं. बरं, आदर द्यावा. मग ती आमच्या घरची मालकीन, तिनं सगळा कारभार तिच्या हातामध्ये, पैसे तिच्या हातामध्ये, बंडल तिच्या हातामध्ये आणि पिशवी याच्या हातामध्ये. तिने बाजार करते आणि पिशवी त्याच्या टाकते, पैसे याला देते आणि पिशवी याच्या हातामध्ये सांभाळते. मला तिकडे जायचं नाहीये. पण आम्ही आमच्या पत्नीला बोलत असताना आम्ही नको त्या शब्द, पत्नीला काय म्हणावं? आम्ही पत्नीला बोलत असताना उघडा परम रहस्य तुम्हाला सांगतील मनमत मौली, आम्ही काय म्हणून हाक मारावी आमच्या पत्नीला? संसारामध्ये आमचा विचारपूर्वक शब्द असावा. संसार हे आमचा देवाला समर्पित असावा. त्याला प्रासादिक संसार म्हणतात. शिवहर. आमच्या आचार्यांनी फार मोठी सुंदर परंपरा लावून दिली आम्हाला. केवळ संसार करायचा नाही आम्हाला. लेकरं बाळ बायको प्रॉपर्टी व्यवहार एवढं आमचं काम नाही. लेकरं बाळ तर जनावराला पशु पक्षी प्राण्याला आहेत, मग त्यांचा संसार नाहीये. तुम्हा आम्हाला संसार नाही, धन्य संसार करायचा आहे. धन्य संसार. मग कुणाचा संसार आहे? ज्याचं जीवन प्रासादिक झालं, समर्पित झालं, सद्गुरुनाथाला वाहिलं, त्याच्याच संसाराला धन्यता देतात. कुणाचा? धन्यतयाचा संसार. जेथे गजर नामाचा. काय म्हणावं आम्ही आमच्या बायकोला? आमच्या पार्वतीला मनमत माऊली म्हणतात, ऐकवो देवी. काय म्हणतात? देव बोलत असताना देवीला माझ्या देवी म्हणतात. देवी ऐकवो, देवी ऐकवो, पार्वती ऐकवो, हिमनग बाळा. देवीला बोलत असताना, पत्नीला बोलत असताना देवी म्हणतात, देवी. आणि पत्नी काय म्हणते? पार्वती माता काय म्हणते महादेवाला बोलत असताना? आलं बघा आमचं गोसाई. असं नाहीये. पार्वती मातेचा शब्द आहे, माझ्या जीवीचे जीवन देव पार्वती रमण प्राणवल्लभा. माझ्या शंकरा, माझ्या महादेवा, माझ्या करुणा करा, माझ्या देवा. काय म्हणते? देवा म्हणून शब्द करते देवा. आणि बोलत असताना हा शब्द वापरावा. ज्या संसारामध्ये पती देव झाले, पत्नी पार्वती झाली,
त्याच्याच पोटाला मन्मथ माऊली जन्माला येतात, त्याच्या पोटाला राष्ट्रसंत जन्माला येतात, त्याच्या पोटाला अण्णा बसवादी शरण जन्माला येतात, त्यांच्या पोटाला असे सद्गुणात जन्माला येतात. सामान्याच्या पोटाला आम्ही जन्माला येतो का? नाहीये. उदर कसं असलं पाहिजे आमच्या पोटाला? संत जन्माला यायला, आमच्या पोटी योगी जन्माला यायला, आमच्या पोटी संत जन्माला यायला आमचं उदरही तेवढं पवित्र पाहिजे. शिवहार शिवहार. जोहार जोहार. आणि तसा प्रसाद जर आम्ही घेतला, त्या प्रसादाचं स्वरूप आम्हाला जर लक्षात आलं, आमचा संसार धन्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणले, तुम्ही घरी सुद्धा घेत असताना, प्रत्येक कण समर्पित करत असताना, स्वीकारत असताना कसा करा? प्रसाद म्हणून समर्पित करा, प्रसाद म्हणून स्वीकार करा. असा केलात तर त्या प्रसादाची महत्ती, प्रसादाचा अनुभव, प्रसादाचं स्वरूप तुमच्या जीवनात आल्याशिवाय राहत नाही. मग तो प्रसाद कुणाचा आहे? तो प्रसाद सद्गुरुनाथाचा आहे, तो प्रसाद गुरुमाऊलीचा आहे, तो प्रसाद स्वामीचा आहे. आणि त्याचं रूप कसं आहे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गुरु प्रसाद तोरे हो, गुरु प्रसाद तोरे, गुरु प्रसाद तोरे तोरे, गुरु प्रसाद तोरे. गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी. महिमाचे श्रेष्ठ भारी, महिमाचे श्रेष्ठ भारी, महिमाचे श्रेष्ठ भारी, महिमाचे श्रेष्ठ भारी, गुरु प्रसाद तोरे हो, गुरु प्रसाद तोरे, गुरु प्रसाद तोरे हो, गुरु प्रसाद तोरे. महिमासे श्रेष्ठ भारी, महिमासे श्रेष्ठ भारी, महिमासे श्रेष्ठ भारी, गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी हो, गुरु प्रसादाची थोरी. गुरु प्रसादाची थोरी, महिमासे श्रेष्ठ भारी, महिमासे श्रेष्ठ भारी, महिमासे श्रेष्ठ भारी. गुरु प्रसादाची थोरी, महिमासे श्रेष्ठ भारी. लक्ष्मण महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जो बदल झाला, जी कृपा झाली, त्या कृपेचं सार प्रसादाला म्हणले, प्रसादाला म्हणले. आणि तो बदल, ती कृपा, तो प्रसाद तुम्हा आम्हाला मिळणार आहे. प्रसाद म्हणजे काय मग आता? प्रसाद म्हणजे फलश्रुती, प्रसाद म्हणजे आउटपुट, प्रसाद म्हणजे सामान्य भाषेत सांगतो, तुमच्या भाषेत प्रसाद म्हणजे पगार. काय पगार? प्रसाद म्हणजे पगार. तुम्हाला कळेल या भाषेत सांगतो. मग पगार कुणाला मिळते? कुणाला पगार मिळते? आल्या आल्या महिनाभर काम केलं त्याला पगार म्हणते, को आलं त्याला पगार देऊन टाकाव. पगार कोणाला मिळते?
ज्यानं काम केला, ज्यानं त्या पगाराच्या बरोबरीचं काम केला, त्या प्रसादाच्या लायकीला झाला, त्याला पगार मिळते. पगार कोणाही मिळते का? नाही मिळत. प्रसाद तोच आहे. प्रसाद मिळतो. मग प्रसाद म्हणजे काय? प्रसाद म्हणजे केवळ मुरमुरे नाही. प्रसाद म्हणजे केवळ वरण भात नाही. प्रसाद म्हणजे केवळ साखर नाहीये. प्रसाद म्हणजे केवळ 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 आम्ही इथून पोट भरून जाणे, याला प्रसाद, महाप्रसाद नाहीये. हा तर स्थूल प्रसाद झाला. प्रसाद म्हणजे काय? लक्ष्मण महाराज म्हणतात, प्रसाद नाम कृपा. प्रसाद म्हणजे कृपा आहे. प्रसाद म्हणजे आचरणाचा आहे. प्रसाद म्हणजे परिवर्तनाचा आहे. प्रसाद म्हणजे बदल आहे. तो प्रसाद म्हणजे आंतरिक अनुभव आहे. प्रसाद म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? नाहीये. एवढा सामान्य प्रसाद नाही. प्रसादाचं नाव, एवढं रूप सामान्य नाही. तो कसा आहे? लक्ष्मण महाराज म्हणले, तो प्रसाद कृपेचा प्रसाद आहे. तो प्रसाद परिवर्तनाचा आहे. तो प्रसाद बदलण्याचा आहे. तो प्रसाद विकार घालवण्याचा आहे. आणि यामुळं तो प्रसाद श्रेष्ठ आहे, महान आहे, भारी आहे, थोर आहे. लक्ष्मण महाराजांना प्रश्न विचारला, महाराज एवढा प्रसाद अगाध आहे, महिमा भारी, थोष्ट, श्रेष्ठ आहे, तुम्हाला कशाहून अनुभव आला? तुम्ही काय म्हणून सांगतात? नाही, तुम्ही ह्याचं रूप तुम्हाला काय कळालं? लक्ष्मण महाराज म्हणले, तुम्ही गेल्याबरोबर तुम्हाला कुणाचा मिळाला आणि कशाहून तुम्हाला प्रसाद एवढा महान आहे ते कळालं? लक्ष्मण महाराज म्हणले, मी आलो आणि आल्याबरोबर गुरुमाऊलीच्या पाया पडलो आणि मला प्रसाद मिळाला. असं नाही मायबापांना. प्रसादाचं रूप, प्रसादासाठी आवश्यकता कशाची आहे? प्रसादासाठी दोन गोष्टीची आवश्यकता आहे. प्रसादाचं पात्र, अगोदर प्रसादासाठी पात्र व्हावं लागतं आणि त्यानंतर प्रसाद प्राप्त होतो. काय? प्रसाद कुणाला मिळतो? प्रसादासाठी पात्र तयार करावं लागतं आणि पात्र तयार झालं की मग प्रसाद तयार होतो. म्हणून तर प्रसाद शेवटच्या दिवशी, कितव्या दिवशी? 8व्या दिवशी. पहिल्या दिवशी प्रसादाचं कीर्तन ठेवायला पाहिजे होतं. प्रसादाचं कीर्तन ठेवायचं आणि मग सप्ताह चालू करायचं. नाही, 7 दिवस आम्हाला त्या प्रसादासाठी पात्र बनवलंय, अधिकारी बनवले. कशा अधिकारी झालो मग आम्ही? 7 दिवस त्याचं भजन केलं, नामस्मरण केलं, त्याची सेवा केली. सेवा किती दिवस केली? 7 दिवस केली. आणि मग ज्याने जशी सेवा केली या मंडपामध्ये, जशी सेवा केली, कोणी किती सेवा केली, कोणी 7 दिवस येऊन इथं अन्नदान केलं, कोणी दासोह केला, कोणी अर्थदान केलं, कोणी इथं वाढण्याची सेवा केली, कोणी इथं झाडून काढायची सेवा केली. माझ्या सद्गुरुनाथाच्या दरबारामध्ये कोणी श्रवणाची सेवा केली, कोणी माझ्या सद्गुरुनाथाची सेवा केली, कोणी भजनांची सेवा केली, कोणी चहा करून दिला, कोणी पाणी वाढलं, कोणी चटया उचलल्या, कोणी झाडून काढलं, स्वच्छ केला परिसर. या परिसरामध्ये, या जागेमध्ये जशी सेवा करण्याचा प्रयत्न योग आला तशी सेवा केली. आणि म्हणून जेवढी सेवा केलो, 1 दिवस सेवा केलो, एकाच दिवसाच्या सेवेचं फळ आज प्रसाद तुमच्या पदरात मिळेल. मी काय सांगतोय? कृपा सांगतोय. कृपा, कृपा म्हणजे काय? परिवर्तन आहे, आनंद आहे. प्रसादंतु प्रसन्नतः. संसारामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये बोधच राहत नाही, तुमच्या आमच्या संसारामध्ये दूरचित्त राहत नाही, संसारामध्ये दोषच उरत नाही, आनंद प्राप्त होतो. पण कधी जर आम्ही त्याला प्राप्त झालो तर मग 7 दिवस जेवढी सेवा केली, 1 दिवस सेवा केली का, एकाच दिवसाच्या सेवेचा प्रसाद कृपा पदरात पडेल. 2 दिवस केली, 2 दिवसाची, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस. आता तुम्ही चिंतन करा, तुम्ही आठवा, तुम्ही मंडपात किती दिवस सेवा केलो? 1 दिवस केलो का? 2 दिवस केलो का? काय आज आता अरुण प्रसादाला घ्यायला लागलो. आणि मग जेवढी सेवा केलात, जेवढा वेळ सेवा केलात, जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जेवढी सेवा केलात, जेवढा वेळ दिलात, आणि ती सेवा कशी आहे? आलो म्हणून आलो नाही, बसलो म्हणून बसलो नाही, आलो बसलो ऐकलो, प्रसाद गेलो निघून गेलो नाहीये. ती सेवा कशी व्हावी लागते? चित्त अंतकरण शुद्ध होऊन प्रसाद, ती सेवा कशी निर्मळ सेवा व्हावी लागते. सेवा करावी निर्मळ.
सेवेला महत्व आहे. जो सेवक झाला, जो दास झाला, जो किंकर झाला, माझे सद्गुरुनाथ म्हणतात, जो किंकर होतो त्यालाच शंकर मिळतो. जो सेवक होतो, दास होतो, लहान होतो, कृपा त्याच्या जीवनावरच होते. आणि म्हणून जगाचा इतिहास काढून बघा, शास्त्र पुराण वेदांत काढून बघा, जे जे सेवक झाले, दास झाले, त्यांच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झालं, कृपा प्राप्त झाली. आणि कृपेतूनच सेवेचा जीवनामध्ये कृपेतूनच आनंद मिळाला. मग सेवा केल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. तुम्ही आम्ही प्रसादाला आलोय. भानगड काय माहिती आहे का आजच्या लोकांची? आज आम्हाला प्रसाद पाहिजे, नको असं नाही, प्रसाद पाहिजे, पण प्रसादासाठी सेवेकरी कुणालाही नको वाटते. मग आम्ही प्रसादाला आलोय, पण कसे आलोय? मालक होऊन आलोय. मालक कसे वागतोय तुम्ही? आम्ही आज सेवक होऊन राहतोय का संसारामध्ये? नाहीये. संसारात राहू द्या की मंडपात येऊ द्या, गुरुमाऊलीच्या दरबारात, मी पणच, कोणी येऊ द्या, पाटीलच बघून कुणीतरी सेवा करी, कुणीतरी सेवा करा. सगळ्याचे फोनच, कुठवर आलाव, कुठवर आलाव, कुठवर आलाव, कुठवर आलाव, सगळ्याचे. सेवक व्हा, दास व्हा. कुणाचा दास व्हा? कुणाचा दास व्हावं? लक्ष्मण महाराज म्हणले, मी दास झालो. म्हणले हनुमंतराय दास झाले. सेवक जे जे झाले, लहान जे जे झाले, विश्वास करा, जीवनात आनंदी झाले. तुम्हाला आनंदी व्हायचं असेल, कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, अगोदर सेवक व्हा. सद्गुरुनाथ तुम्हाला देतील, द्यायचीही गरज नाही. आप्पा तुम्हाला मंडपात आलात, आज आश्रमाला आलात, प्रसाद घ्यायला आलात, आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही इथे येऊन सेवा केलात, पण ऐका, शुद्ध चित्त अंतकरणानं सेवा करा. सेवा निर्मळपणानं करा. गुरुमाऊली तुमच्या घरी येऊन तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सेवा तशी करा. आपली सेवा सद्गुरुनाथापर्यंत पोहोचावी लागते. प्रसाद कधी मिळतो? हात पसरल्यामुळे प्रसाद मिळत नाही. इथं भीक झाली, भीक मागितलेली त्याला भीक म्हणतात. मग प्रसादाचं रूप काय? सद्गुरुनाथाला वाटलं पाहिजे, हा शिष्य माझा आहे, याला कृपा केली पाहिजे. आणि ती कृपा म्हणजे प्रसाद आहे. तो कृपा म्हणजे लक्ष्मण महाराजांना अपेक्षित आहे. तुम्ही आम्ही करतोय काय? तुम्ही आम्ही वर्म चुकतोय, क्रिया चुकतोय. येतोय प्रसादाला, कशी येतोय? अहंकारी होऊन येतोय, मीपणा घेऊन येतोय. माफ करा. मी गुरुमाऊलीकडे एकदा आलो होतो, सद्गुरुनाथाच्या चरणात राहून मी हे शब्द बोलतो. माझी गुरुमाऊली कृपा सिंधू आहे, मला बाळासारखं सांभाळते. जेवढा उपकार माझ्या मायबापानं जन्म देऊन केलाय ना, माझ्या सद्गुरुनाथानं मला या गादीवर उभा राहून केलाय, त्यांच्या पायात ठेवून केलाय, त्यांच्या चरणात ठेवून केलाय. म्हणून माझ्या सद्गुरुनाथाच्या जवळ बोलायला मला काही अडचण नाही. इको कमी करा माझं. माझ्या गुरुमाऊली सोबत आलात ना, इथं आलात, कसे होऊन या. मी तेच सांगतोय, कधी तुम्हाला प्रसाद मिळेल? सद्गुरुनाथाला आहे आवड, कृपा करण्यासाठीच बसली गुरुमाऊली, तुम्हाला आनंद देण्यासाठीच बसली, तुमचं जीवन धन्य करण्यासाठी बसलीत. गुरुमाऊली कशाला बसलीत? हे कशाला मंडप उभा केला? गावगाव धर्म परिवर्तन, कीर्तन, भजन, सोहळा, 42 दिवस अनुष्ठान. बर्दापूरला 42 दिवस अनुष्ठान, कपिलाधारला 30 दिवस अनुष्ठान. माझ्या सद्गुरुनाथाचं वैभव, सद्गुरुनाथाचं जीवन, वर्षामधले 150 ते 200 दिवस काय अनुष्ठानं जातात काय की माझ्या सद्गुरुनाथाची? गरज काय एवढे अनुष्ठान करायची? सिद्ध आहेत गुरुमाऊली, कृपा सिंधू आहेत, स्वस्वरूप आहे, ब्रह्म चैतन्य रूप आहेत. मग कशासाठी एवढी साधना? मी म्हटलं, आपा एवढा शरीराला का त्रास देता? काय एवढं जेह झिजून घेता आपा? आता गावगाव फिरा, आपा शांत राहा, नका अनुष्ठान करू. मग काल परवा आपल्याला ऍडमिट करावं लागलं होतं, आपल्याला आपल्या नांदेडच्या दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलला, आमच्या गुरुमाऊलीला. आपा एवढा त्रास करून घेऊ नका, आता समाधान राहा, गावगाव फिरा, आशीर्वचन द्या, कीर्तन करा, अनुष्ठान करू नका. आपा काय म्हणले माहित आहे काय? हा जन्म मला सुख सोयीसाठी, आनंदासाठी नाही हे करायचं म्हणले. जे जे क्षण भेटलाय, एक एक क्षण जगतोय, एक एक पल जगतोय, या समाज मोठा करण्यासाठी जगतोय, समाजाला मोठं करण्यासाठी जगतोय. हेच आहे जीवन चरित्र आहे. एवढा मोठा आता लग्न मंडप उभा करतायत आपा, सभा मंडप, एवढं मोठं मंडप, मोठमोठी बांधकाम, कशासाठी, कुणासाठी करतायत? एकाच गोष्टीसाठी. आपल्याला अपेक्षा आहे तुम्हाला आनंदी करण्यासाठी, तुमचं आमचं जीवन धन्य करण्यासाठी. मग आम्ही काय मागण्यासाठी हात पसरता? लोकांना बघतो मी, आणि येताना कसं येता? पाटील होऊन येता मठाला. गुरुमाऊली बसल्यानंतर एक सांगतो, लक्षात ठेवून ऐका, कान उघडे ठेवून ऐका, सद्गुरुनाथ कृपा सिंधू गुरुमाऊली आहे. एवढं प्रेम आहे आपल्याला, एवढं प्रेम आहे तुमच्याबद्दल. कुणी येऊ द्या, किती मोठा माणूस येऊ द्या, आपल्याला काहीच वाटत नाही. ऐका, आप्पाचं हे मोठेपण आहे. माझ्या सद्गुरुनाथाचा हा शिवस्वरूपाचा अनुभव आहे.
आपाला जे दिसतं ना, जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. आपा म्हणतात हे शिव आहे, हे पार्वती आहे, हे माझे लेकरं आहे म्हणतात. लेकरानं कसं राहावं मग? तुम्ही आम्ही आपल्या लेकराच्या मर्यादेनं राहावं. मी मागे आलो होतो आणि एकदा बघितलं होतं म्हणून सांगतोय. का सांगतोय? प्रसाद कोणाच्या जीवनात प्राप्त होतो. आप्पा बसले होते आणि आप्पाच्या समोर खुर्ची घालून एक माणूस बसला होता आणि पायावर पाय ठेवून आप्पाच्या समोर बसला होता. वरी आश्रमाला वरी आप्पा बसलेत. कसं बसावं आपण आप्पाच्या पुढं? खुर्ची घालून बसूच नका, अधिकारच नाही. जिथं आप्पा बसलेत ना, आप्पाचे चरण साक्षी आणि आपलं मस्तक साक्षी ही आपली अवस्था असावी, तर प्रसाद प्राप्त होतो. कुणालाही प्रसाद प्राप्त होत नाही. आम्ही आलो, बसावं कसं आपलं माहित नाही. आपल्या पुढं आप्पा पुढं वागावं कसं हे माहित नाही. आप्पा पुढं बोलावं काय माहित नाही. तंबाखू खात खात आपल्याला बोलता तुम्ही. बिड्या वास येतो त्या गोष्टीचा, कळत नाही. कशी कृपा प्राप्त होईल, कसं जीवन धन्य होईल. तुम्ही आप्पा पुढं बसताना असं पायावर पाय ठेवून बसता, मांडीवर मांडी ठेवून बसता. लक्षात घ्या, प्रसाद आपण देण्याची गरज नाही, तुम्ही मागण्याची गरज नाही. आपण असा हात केल्याबरोबर जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. त्या सेवेला प्राप्त व्हा अगोदर. लक्ष्मण महाराज सेवेला प्राप्त झाले. प्रसाद कधी मिळाला लक्ष्मण महाराजाला? आधी सेवक झाले, दास झाले. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. संत म्हणतात लहानपण दे, लहानपण दे, लहानपण. इकडे येऊ द्या, या खाल्लाकडच्या भागात येऊ द्या. मला वाईट वाटतं, वाईट वाटतं, वाईट वाटतं. या खाल्लाकडच्या भागामध्ये सगळेजण पाटील पाटील पाटील. कुठले पाटील आहात? किती तुमच्या आमच्याकडं, किती संपत्ती आहे. माझ्या सद्गुरुनाथानं केवळ डोक्यावर हात ठेवावा, हात ठेवावा. जर आपांचा कृपा प्राप्त झाली, आपाचा आशीर्वाद प्राप्त झाला तर होतं का? लोहा माझी सोने आहे, माझी सोने आहे, माझी सोने आहे. माझी सोने आहे, माझी सोने आहे. प्रसाद प्राप्त झाला, आपाची कृपा प्राप्त झाली. संत म्हणतात तुम्ही आम्ही लोखंड आहोत. लोखंडाची काय अवस्था असते? गंजून जातं. पण ऐका, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंड लोखंड न राहता लोखंडाचं सोनं होतं. जीवनाचं सोनं करून घ्यायचंय, आपाची सेवा करा. धन्य जीवन करायचंय, सेवा करा. आणि एकदा आपाची सेवा प्राप्त झाली, आपाची कृपा जरी पडली, आपाचा स्पर्श जरी झाला, नजर जरी पडली, नजर आपाची कृपेची नजर, त्याला कृपा सिंधू म्हणतात. काय म्हणतात? कृपा सिंधू. जसं कासवाची आई त्या पिल्ल्याला स्तनपान करीत नाही, कासवाची आई त्या कासवाच्या पिल्ल्याला स्तनपान करत नाही. त्याला पोट भरण्यासाठी त्या बाळाच्या डोळ्यात बघते, त्याची आई डोळ्यात बघते. आणि डोळ्यात त्या प्रेमानं, त्या वात्सल्यानं बघितल्याबरोबर त्या कासवाच्या लेकराचं पोट तृप्त होतं, पोट भरून जातं. आपाच्या डोळ्याची, आपाची कृपा, आपाची नजर जरी आपल्यावर पडली, जीवनात कृपा सिंधू सोनं झाल्याशिवाय राहत नाही. ते बी वपुशी गुरु कर स्पर्श होता करियावर. मग त्या प्रसादाला प्राप्त व्हायचं असेल, त्या कृपेला प्राप्त व्हायचं असेल, असं खाऊ नका. खाण्याची प्रक्रिया कशी आहे? अशी आहे, अशी. आपण कसं खातोय? असं खातो. सगळा उलटा क्रिया, सगळी उलटी क्रिया. आणि क्रिया चुकली, जीवनात कुठलीच गोष्ट लाभात होत नाही. या जन्माला आल्यानंतर, या धन्य जीवाला आल्यानंतर, या संसारात आल्यानंतर, या लिंगायत धर्माला आल्यानंतर, गळ्यात इष्टलिंग आल्यानंतर, या आचार्य परंपरे आल्यानंतर, गुरु परंपरे आल्यानंतर प्रसाद घेत असताना कसा प्रसाद घ्यावा? सेवक होऊन प्रसाद घ्या, नम्र होऊन प्रसाद घ्या, गुरुमौलीच्या चरणात राहून प्रसाद घ्या. त्या प्रसादासाठी सेवा करा. आणि सेवा ज्यांना केली त्यांना प्रसाद प्राप्त होतो. तो प्रसादाचा गुण त्याच्याच जीवनात येतो. मग महाराज म्हणले तो प्रसाद कसा आहे? त्या सद्गुरुनाथाचा प्रसाद भेटल्याबरोबर, कृपा झाल्याबरोबर तो प्रसाद आहे थोर, भारी,
श्रेष्ठ आणि महान आहे. आणि एवढा महान श्रेष्ठ भारी थोर प्रसाद घेतल्याबरोबर काय होतं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. प्रसाद गीताची स्वामी प्रसाद गीताची स्वामी आणि एकदा सेवक होऊन दास होऊन प्रसाद घेतलो, तो प्रसाद प्राप्त झाला, तो प्रसाद एकदा ती कृपा मिळाली, मग त्या प्रसादाचा अनुभव, त्या प्रसादाचं स्वरूप महान आहे, थोर आहे. तो प्रसाद मिळाला, आता याचं परिणाम काय झाला. तो प्रसाद घेतल्या बरोबर, प्रसाद घेताची साखर खाल्याबरोबर किती वेळाला गोड लागते, लगेच क्षणभर. आणि ती कृपा प्राप्त झाल्यानंतर किती पापी असू द्या, किती दुराचारी असू द्या, किती विषयी लोभी वासनांध असू द्या, जीवन किती गेलेलं असू द्या, किती गेलेलं असू द्या, त्याच्या जीवनाला तृप्त करून त्याचं जीवन धन्य केल्याशिवाय राहत नाही. तो प्रसादाचा महिमा आहे. आणि तो प्रसाद घेतल्याबरोबर नाश होय षडरिपूचा. षडरिपू काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार. या षडरिपूने आज माणसात माणूस ठेवला नाही. या षडरिपूमुळं आम्ही कोण आहोत ते कळत नाही, धर्म कळत नाही, देव कळत नाही, मायबाप कळत नाही, भाऊ कळत नाही, गाव कळत नाही, देश कळत नाही, आम्हाला जीवनात कोणी कळत नाही. वासनांध झालो, विषयी झालो, स्वार्थी जीवनामध्ये, व्यसनामध्ये, जीवन वाईट वाईट विकारामध्ये राक्षसी प्रवृत्तीसारखं निघून जात आहे. मायबापांनो, जीवनाचा नाश करू नका, जीवन वाया घालू नका, नको त्या मार्गाला जाऊ नका. संसारातली अनेक व्यसनं जीवन आमचं खराब, आमचं जीवन दुःखामध्ये लोटून जीवनाचा नाश करणार आहेत. आणि हे जर विकार असतील आमच्या शरीरातले, हे विकारच आमचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. बाहेर शत्रू नाहीत, आमचे शत्रू आमच्या मध्ये आहेत. कुठे आहेत? परी ते हृदय भरले घनदाट, षडरिपुआ चाट वसती तेथे. हे शत्रू मध्ये आहेत. या शत्रूचा चष्मा त्या मायेचा, मोहाचा, अज्ञानाचा डोळ्यावर आहे. आणि जसा चष्मा आहे जग तसंच दिसायला लागेल आम्हाला. आमचा चष्मा वाईट झाला, आमचा चष्मा अज्ञानाचा झाला, विकाराचा झाला. आणि त्यामुळं आमचं जीवन दुःखी व्हायला लागले. या विकारी संसाराला, आजच्या या विकारी समाजाला जर चांगल्या प्रकारे मार्गावर आणायचा असेल तर त्यासाठी प्रसाद महत्वाचा आहे. प्रसाद, कृपा महत्वाची. आणि तो प्रसाद कोण करतं? तो प्रसाद आम्हाला सद्गुणात देतात. मग तो देणारा सद्गुणात तसा असावा. प्रसादाचा परिणाम कधी होतो? तो प्रसाद ज्याचा जसा आहे तसाच प्रसादाचा परिणाम होतो.
आडात आहे तेच पोऱ्यात येते. मग प्रसाद आम्ही घेतोय, कुणाच्याही प्रसादाचा अनुभव येत नाही. माझ्या पाया पडल्यामुळे तुमच्यात अनुभव येईल का? येत नाही. माझा प्रसाद घेतल्यामुळे प्रसादाचा अनुभव येतील का? येणार नाही. प्रसादाचा अनुभव, प्रसादाची कृपा, प्रसादाचं परिवर्तन तेव्हाच होतं, तेव्हाच जीवनात अनुभव येतो. आम्ही त्या अवस्थेचा तसा अधिकारी सद्गुरुनाथाचा प्रसाद घेतला तर मग तो प्रसादिक गुरु कसा असला पाहिजे? त्याला 3 गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे: आत्मपरिचिती, शास्त्र परिचिती आणि गुरु परिचिती. या 3 गोष्टीची परिचिती ज्या साधकाला आली, त्या साधकाचा प्रसाद घेतल्यानंतरच, दुसऱ्याचा नाही, त्या साधकाचा प्रसाद घेतल्याबरोबर प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. आणि हा प्रसाद घेऊन अनेक लोक शिष्य आपांची बदललेली आहेत. ज्यांनी ज्यांनी प्रसाद मिळाला, ज्यांना ज्यांना असा दोष होता, आपण सगळी दोष घालवले. आध्यात्मिक दोष आपण दोष कोणाकोणाचे घालवले? परमार्थाला लावला आम्हाला, बहिरंग दोष घालवले. संसारातल्या लोकांचे, अनेक लोकांचे दुःख दारिद्र्य आहेत. कोणाला बाहेरचं झालंय, कोणाचं अर्ध डोसकं दुखालय, कोणाची बायको नीट वागना, कोणाचं पोरग व्यसनाला लागले. एक गिरायक आपाकडे येत नाही आपल्या आपाकडं. सगळे गिरायक आमच्या आपाकडं. आणि असल्या सगळ्या गुरुचा, असल्या गिरायकाचा, असल्या सगळ्या भवदुःखाचा एकच सद्गुरू या जगाच्या पाठीवर आहे. आता बरं का, असतील सद्गुणात आहेत, नाहीत म्हणत नाही असं नाही, पण सांगू का, भवरोगावरी दिव्य रसायन सद्गुरु सुजान वैद्य माझा. या कलियुगामध्ये अनेक गुरु आहेत, गुरुवरची टीका करत नाही, मी निंदा करत नाही. सगळी सद्गुरुनाथ आहे, गुरुमाऊली आहेत. आम्हाला गुरुमाऊली आम्हाला प्रसाद देऊन कृपा करून धन्य करतात, आम्हाला जीवन धन्य करतील. पण माझी गुरुमाऊली शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली अशी एकमेव गुरुमाऊली आहे ज्याने आमचे आंतरिक दोष घातले, आध्यात्मिक दोष घालवले, आमचे पारमार्थिक दोष घालवले, आमचे पंचमहाभौतिक दोष घालवले. कसल्याही प्रकारचं गिरायक येऊ द्या, सगळ्या गिरायकाचा वैद्य म्हणजे कसलंही गिरायक येऊ द्या. एखाद्या गिरायकाला आलं माझ्यासारखा, महाराज आत्मानुभूती काय? महाराजांनी आत्मा अनुभूती दाखवतील. महाराज कृपा काय? सेवा करा, कृपाही दाखवतील. महाराज मी कोण आहे? स्वस्वरूपाची जाणीव करून देतील, ब्रह्म अवस्थेची जाणीव करून देतील, तद्रूप अवस्थेची जाणीव करून देतील. षडचक्र भेदन तुम्ही फक्त त्या प्रकारचं जा, तुम्ही त्या प्रकारे आपाकडे सेवा करण्यासाठी आपाच्या चरणात जा. जसा व्यक्ती आला त्या प्रत्येकाला समाधान माझ्या सद्गुरुनाथाकडे आहे. कुणी बी येऊ द्या, कुणी बी येऊ द्या. बरीच लोक आली. अशी संसारातले दुःख घेऊन येतात, त्या संसारातल्या लोकांचं दुःख माझ्या आपाने दूर केलं. हा प्रसादाचा अनुभव. आणि अशा सद्गुरुनाथाचं किती वैभव गावं, किती गुणगान करावं. महाराज म्हणतात, जेने कावलासी कैवल्य केले, रंकासी राज्य पद दिदले, जीवा शिवा बैपदी बैसविले, जया श्री गुरुनाथे. ही गुरुमाऊलीच आहे जो तुम्हाला या जीवाला शिवपण देईल, या ब्रह्मावस्थेला प्राप्त करून देईल, या संसार सागरातून तरुण येईल. या संसार सागरात कोणी नाही, सगळे मायेचे, मोहाचे, स्वार्थाचे आहेत. आणि म्हणून एकमेव तुमचा आमचा आहे जो तुम्हा आम्हाला मिळवून देणार आहे. त्याचं नाव सद्गुरुनाथ, त्याचं नाव कृपा, त्याचे नाव गुरुमाऊली. आणि म्हणून जो तुमचा आमचा आहे, या जीवाला त्याची प्राप्ती करून देणार आहे, त्याची सेवा करा, त्याच्या चरणात राहा आणि त्याचं स्मरण अखंड करा. त्या गुरुनाथाचं स्मरण लागलं, त्या सद्गुरुनाथाची सेवा घडली, जीवनात कशाचीच गोष्टीची कमतरता पडणार नाही. अनेक दिवसापासून त्यांची सेवा करतात. आमचे तेजराव पाटील कुठले, आमच्या मलकापूरचे, आमच्या आजूबाजूचे हे आमचे महेश अण्णा, हे आमचे साधक मंडळी, हे आमचे हे काही सिस्टीमवाले आहेत, हे काही एका माईकवाला आमचा आकाश आहे. सगळं जीवन आपाच्या चरणात. त्याला विचारा गुरुचा प्रसाद काय, गुरुची कृपा काय. कृपेचा अनुभव आल्याशिवाय येत नाही, राहतच नाही. आपाची सेवा करा, आपाच्या चरणाची सेवा करा, आपाच्या शब्द कधी विसरू देऊ नका. आता आलात, मग आल्यानंतर प्रसाद घेऊन जाऊ नका. ऐका, आपाचे शब्द घेऊन जा. आपा काय म्हणतात त्या प्रत्येक शब्दाचं आचरण करा. म्हणून कोणता प्रसाद आज घेऊन जायचा आहे? जेवण करून जाऊ नका, एकच प्रसाद घेऊन जा आजचा. त्याला म्हणतात ज्ञानाचा प्रसाद. शिकविला धडा ज्ञानाचा, धर्माचरण करण्याचा, दिला प्रसाद परम रहस्याचा,
प्रसाद हा वचनाचा अनुभव त्यातूनच घेऊ नाव मनमथ मनमथ घेऊ. मग प्रसाद घेत असताना या प्रसादासोबत या वरण भात या सूक्ष्म प्रसादासोबत या स्थूल प्रसादासोबत सूक्ष्म प्रसाद म्हणजे तो प्रसाद म्हणजे परमरस्य आहे, शिवपाठ आहे, सद्गुरुनाथाचं भजन आहे, सद्गुरुनाथाचा आशीर्वाद आहे. ते आशीर्वचन त्यांची सेवा तो सुद्धा घ्या. आणि तो जर प्रसाद मिळाला, सूक्ष्म प्रसाद मिळाला, तर महाराज म्हणले माझा मी तुपणा गेला, माझं द्वैत संपलं, माझं अद्वैत संपलं, माझे विकार संपले, माझ्यातले दोषच संपले. दोष संपल्यावर काय होते? एकच अवस्था प्राप्त होते, माणसातले दोष संपले, माणूस आनंदी होतो. नुसता आनंदी नाही, ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मस्वरूप होतं, शिवस्वरूप होतं. आता मी शिव झालो, काय राहिलं? सद्गुरुनाथांनी जन्माला संसारात आलो, या संसारात आलेल्या जन्माला शिवरूप प्राप्त करून दिलं. आता काय करायचं होतं? जे मिळायचंय ते मिळवलं, जिथं जायचंय त्या सद्गुरुनाथानं त्या शिवपदाला मिळवलं. महाराज म्हणले आता काय पाहिजे? बस म्हणले माझा जन्म मृत्यूचा फेरा चुकला, म्हणले 84 लक्ष फेरा चुकला, भवसागराचा फेरा चुकला. सद्गुरुनाथाच्या प्रसादानं जाणं येणं जन्म दुःख मरण हे सगळं संपलं. आणि मी काय झालो? मी अमर झालो, मी मुक्त झालो, मी ऐक्य स्वरूपाला प्राप्त झालो. हे कशामुळं? केवळ सद्गुरुनाथाच्या प्रसादामुळं. आणि तो प्रसाद तुम्हाला मला सर्वांना मिळणार आहे. तो प्रसाद घेऊन सद्गुरुनाथाची अशीच अखंड सेवा करा, सद्गुरुनाथाचं भजन करा. जेव्हा जेव्हा सद्गुरुनाथ असा कार्यक्रम असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, या सप्त्याच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. आपा केवळ धार्मिक गोष्टी सांगत नाहीत, केवळ भजन करा एवढंच सांगत नाहीत. बघा रक्तदान शिबिर आहे, रक्तदान करा. यानुसार आपल्याला समाजाचं सुद्धा आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, आध्यात्मिक कार्य सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीव ठेवल्या पाहिजेत. आणि या सगळ्या बाबतीत जाणीव माझे आप्पा तुम्हाला आम्हाला करतात. सगळ्या बाबतीतून आमचे जीवन आमचं धन्य करतात. म्हणून आमचं जीवन असं सद्गुरुनाथाच्या चरणात राहावं. आप्पाची या शिवानंद आश्रम तमलूर या आश्रमाची तुम्हाला मला अशी निरंतर अखंड सेवा घडावी आणि तशा सेवेची तुम्हा आम्हाला बुद्धी द्यावी, अखंड त्यांच्या चरणात राहावं ही इच्छा बाळगून झालेली सेवा संत सज्जन गुरुमावली माझी सद्गुरुनाथ शिवानंद शिवाचार्य गुरुमावली, बसवलिंग शिवाचार्य गुरुमावली यांच्या संजीवन समाधीला गुरुमावलीच्या चरणावर ही सेवा विलीन करून या सेवेला पूर्ण विराम. गुरुराज माऊली गुरुराज माऊली, जय जय गुरुराज माऊली. एक चाल होईल, ते गावातली चाल होईल. सर्व मंगल्या भंडारी यांनी समोर बनतील, त्यांना साथ करतील त्यांचेच भगिनी रुद्राक्षा भंडारी.
जय शिवसा